एबी ग्रुप अजीब लक्ष्मण भोईर टूर्नामेंट के आयोजन करता और फिलहाल बिग बैश फॉर्मेट 4 टीमें खेल रही है, 4 तगड़ी टीमें बीच मैदान पर खेल रही है। उसके बाद में देखिए इनिंग ब्रेक में एमएच साई और गजानन डेवलपर के बीच टॉस हो जाएगा, तो आप दोनों टीमें तैयार रहे। ये हमारे सारे स्पॉन्सर अजीत हमारे साथ कॉम बॉक्स में जुड़ने वाले हैं और मराठी और हिंदी में इस मैच का बारी बारी एक इंपॉर्टेंट मैच है जो कहानी रोचक बनेगी, तो मैच का आंखों देखा हाल आपको बताने वाले हैं। तो एक बार फिर सभी का स्वागत जो दर्शक लाइव हमारे साथ जुड़े हुए हैं और जो दर्शक इस खूबसूरत ग्राउंड पर ये बड़ा टूर्नामेंट देखे। देखिए ये जो 3 लाख की नकद राशि खूबसूरत ट्रॉफी है अजीत जी, ये नकद राशि जो कैश प्राइस बढ़ रहा है, बिग बैश फॉर्मेट और कैश प्राइस, ये सारी चीजें जो थोड़ी सी अलग लग रही है, कैश प्राइस बढ़ रहा है और फॉर्मेट भी बदल रहे हैं। टेनिस क्रिकेट थोड़ा सा डेवलप हो चुका है, अब ग्रोथ कर रहा है। उस हिसाब से अगर आपकी टूर्नामेंट में अगर बदलाव नहीं आएंगे तो कहीं ना कहीं जो खिलाड़ी हैं उसको उस तरह का आप प्लेटफॉर्म नहीं दे पाएंगे। इसलिए अजय जी बोरी साहब ने यहाँ पर लीग स्टेज यानी कि बिग बैश का भी एक फॉर्मेट रखा है। प्रिंस मूवी भी है हमारे साथ में जुड़ी है और 3 लाख रुपए की प्रथम राशि भी है। तो ऑल इज वेल टूर्नामेंट में कहूँगा अपडेट राहणं गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे या ठिकाणी आज सगळ्या टेनिस क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत, त्याप्रमाणे अपडेट राहणं गरजेचं आहे। आणि या स्पर्धेमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, लोकल खेळाडूंना संधी मिळालेली आहे आणि तेच मुख्य उद्दिष्ट राहिले, ग्रामीण विभागातील खेळाडू कसा पुढेल टेनिस पटलावरती, त्यासाठी हे व्यासपीठ आहे आणि इथून मिळणारा तुम्हाला आत्मविश्वास, मग तुम्ही कुठेही जा खेळायला, इथून जर एवढ्या मोठ्या टुर्नामेंट तुम्ही खेळतायत ग्रामीण आपल्या विभागातील खेळाडू, तर मोठं स्थान होतं। प्रीतम बारी है, बहुत बढ़िया गेंदबाजी की है, शानदार प्रदर्शन इनका रहा, खास करके इनके क्लीन बोल्ड और यॉर्कर की गेंदबाजी इन्होंने की है। और मोरेश्वर और अक्षय थीटे बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए, तो मजा आएगा। एक तरफ पालघर की जो बल्लेबाजी बहुत तगड़ी है, लेकिन दूसरी तरफ डिफेंडिंग चैंपियन टीम बिहार 11 की गेंदबाजी बहुत स्ट्रांग है, मजा आएगा। ये जो जंग है ना, देखने के लिए दर्शकों के लिए मजा आएगा। बेस वर्सेस बस की लड़ाई, प्रीतम बारी तैयार है, प्रोफेशनल खिलाड़ी पालघर सिटी एंड से गेंदबाजी करने के लिए, सामना करने के लिए मोरेश्वर। मैंडेटरी पावर प्ले का ओवर है, फ्लैग स्लिप पर एक खिलाड़ी थर्ड मैन है, पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी, एक खिलाड़ी मिड ऑफ पर मौजूद। पहली गेंद को फाइन लेग पर खेल दिया, बहुत ही खूबसूरती के साथ प्रीतम बारी का स्वागत चौकी के साथ हुआ है, शानदार स्ट्रोक मोरेश्वर का। पहुंच चुका है पहले बल्लेबाजी करते हुए विहान 11 नानकर। एक अच्छा स्टार्ट है, बिहाइंड विकेट खेल रहे हैं, ज्यादा करके पता है प्रीतम थोड़ा सा गेंद को घुमा रहे हैं तो मौका मिल रहा है, पॉपिन क्रीज का इस्तेमाल कर रहे हैं। बिहाइंड विकेट बाउंड्री आने के बाद में स्विचड भी खेला है, तो काफी बढ़िया रीड करके यहाँ पर बल्लेबाजी करते हुए मिस्टर मोरेश्वर अगली गेंद देखना है किस तरह से बैटिंग करेंगे। इस बार पहले ही बैलेंस बनाया था, वो कहते ना पहले ही सोच के रखा था कि भाई ऐसे शॉट खेलेंगे, थोड़े से नाराज है, मौका था इस बार भी लेकिन थोड़े से ज्यादा झुक गए बड़े शॉट खेलने के लिए। इट्स अ डॉट बॉल और जो उछाल था बिल्कुल उनके करीब से चला गया, मतलब ज्यादा ऊपर गेंद अगर होती, उछाल ज्यादा होता तो ये शॉट खेलने के लिए आसान हो जाता, ज्यादा डीप चले गए थे, डीप इन द क्रीज। प्रीतम बारी का ओवर है, पहला ओवर का खेल, स्कोर 10 रन बगैर किसी नुकसान के, 4 गेंदों का खेल हुआ है। कदमों का इस्तेमाल किया, हवा में खेलते हुए मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात, मोरेश्वर की पारी समाप्त, लिया बदला प्रीतम बारी ने। अब कहा आली रे आली, आता माझी बारी आली, प्रीतम बारी।
चौथ्या चेंडूवरती स्टेप आउट करून खेळायचं गरज होती का, हाही एक प्रश्न आहे. थोडेसे वर स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे बाद झालेला. पॉपिन क्रीज मध्ये किंवा क्रीज मध्ये खूप चांगले मोरेश्वर खेळत होते, कुठेतरी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिडऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे तो ट्रॅप रचला गेला होता. तिथे होत आहेत फलंदाज बाद. लेकिन अजत जो आपने बात की वो भी सही है, लेकिन जब आप एक शॉट जब खेलने के लिए चले गए थे तब आपको कामयाबी नहीं मिली थी. स्क्वायर ऑफ द विकेट बहुत अच्छा खेले, बिहाइंड द विकेट अच्छा खेले, इस बार सोच अच्छी थी मोरेश्वर की, लेकिन आप गेंद के पिच तक नहीं पहुंचे, गेंद के पिच तक नहीं पहुंचे और इसीलिए आप शिकार बन गए. क्योंकि आपको बॉटम हैंड का इस्तेमाल करना था, मिड ऑफ के ऊपर से खेलना था, तो वो आप नहीं कर पाए. सोच मैं समझता हूँ अच्छी थी, लेकिन प्रीतम बारी भी एक कदम आगे सोच रहे. बहुत बढ़िया, मजे में खिलाड़ी हैं, अब मजा आएगा. मैंने पहले कहा कि मजा आएगा, रन भी बनेंगे, विकेट भी गिरेंगे. 5 गेंदों का खेल हुआ, स्कोर 10 रन, 1 विकेट के नुकसान पर. नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आए हैं अनिकेत, अक्षय तिटे का साथ देने के लिए. अक्षय तिटे पहले मैच के मैन ऑफ द मैच के हकदार, शानदार प्रदर्शन रहा था. प्रीतम बारी ने विकेट प्राप्त किया, इनका कॉन्फिडेंस भी बढ़ने वाला है. लेफ्ट हैंडर बल्लेबाज अनिकेत, ओ बढ़िया गेंद, टप्पा खाती, थोड़ा सा घुमाव मिला लेकिन लेग स्टंप के बाहर जा रही है. लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन जब अजीत होता है ना तो थोड़ी दिक्कतें आती है, और वो दिक्कत इस वक्त प्रीतम बारी के लिए. टप्पे में नियंत्रण एक्यूरेसी में रखने में थोड़ा सा दिक्कत बन जाती है, वैसे यहाँ पर देखने को मिली. वाइड बॉल एक्स्ट्रा के सारे स्कोर में इस दफा 11 रन स्कोर कार्ड के ऊपर प्रीतम जिन्होंने उपलब्धि हासिल की. एक बार फिर दोबारा गेंदबाजी मार्ग पर. ओ इस बार खेलना कहा चाहते थे, गेंद कहाँ गई है, तेज इतनी अंदर की तरफ आती हुई अनिकेत. गए मैच में भी इतना असरदार नहीं खेल पाए, इस बार इस मैच में भी डिपार्टेड. क्या कहेंगे? अच्छा, तर होईल पहिल्या षटकाचा खेळ. धावपल करती एकूण डाव आहेत 11 एका गटाच्या मोबदल्यामध्ये. ऐकूया नयनला आणि त्यानंतर अजित बरोबर चर्चा जारी राहील. प्रेक्षक आपल्याला दाखवले जात आहेत या ठिकाणी, आणि यांच्याशिवाय टुर्नामेंट पूर्ण होणार नाही आहे. पहा काय घडलं होतं. रिप्ले, ऍक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणार चेंडू, चेंडूवरती नजर नाहीये, हेड पोझिशन चांगलं नाहीये, चेंडूवरती नजर नाहीये, बॅटचा चेहरा बंद झाला आणि बॅटची कड घेऊन चेंडू आता बघितलं स्लिपमध्ये विसवलाय. फ्लाइंग स्लिपमध्ये चांगला जेल. बॅट्समनचा संपलाय खेळ. प्रीतम भरेला मिळतोय दुसरं यश, दुसरा गडी तो गारद करतोय. 11 धाबा 2 गड्याच्या मोबाईल. स्टार्ट चांगला झाला होता अजित, आपण बघितलं तर सुरुवात चांगली झाली पहिल्या 3 चेंडूवरती. 14 चेंडू डॉट आला आणि प्रीतम बारीनं कमबॅक केले. 2 धक्के या ठिकाणी मिळत आहेत. थोडंसं प्रेशर मध्ये नानकर विहान 11 संघ आपल्याला बघायला मिळतोय. न्यूमान अक्षय मैदानाच्या आतमध्ये, अक्षय थिटे आपल्याला बघायला मिळत आहेत. दोन्ही अक्षय मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिलं षटक संपलंय, 11 वरती 2 धक्के लागलेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर करण अंबिरेला इथे बोलवले. संघातील एक चांगली गोलंदाज आहेत. बघू यामध्ये ह्या मॅच मध्ये प्रीतमने जी स्टार्ट दिले त्या स्टार्ट वरती ते काम करतात की बघावं लागेल. 2 धक्के दिलेले आहेत. या षटकामध्ये एखाद दुसरा विकेट आला, नानकर संघ थोडासा बॅकफुट वरती जाईल. इथून धाव आल्या, प्रेशर त्रिफलाची हलकासा मध्ये येणारा चेंडू आपण बघतायत आणि सरळ एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकाल चेंडू कशा पद्धतीने डिलिव्हर्ड केलाय. सुंदर चांगली कामगिरी करण अंबिरेच्या माध्यमातून पडल्यानंतर चेंडू हलकासा मध्ये येणारा आणि एष्ट्या उद्ध्वस्त करणारा हलकासा ऑफ कटर चेंडू आहे. क्लिंग बोर्ड झालाय. एस नयन ने प्रभावित किया था और प्रीतम बारी के साथ एक अच्छी साझेदारी बनाई थी. अब अक्षय तिटे मैदान के अंदर, अक्षय तिटे बैक टू द पेवन चले गए. उनकी जगह पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज मयूर को मौका मिला. और एक अक्षय है मैदान के अंदर, अक्षय कोहली. म्हणजे प्रेक्षक जे आहेत जिथे लहान मुलं आपण बघितली, फॅमिलीज देखील आहेत आणि सर्व प्रेक्षक आपण या ठिकाणी पाहू शकता. त्यांच्याकरता बसण्याकरता खूप चांगली गॅलरीची व्यवस्था एबी ट्रॉफीच्या मंचावरती. कारण अपने बोरिंग मापत गया सामना करने के लिए मयूर. स्कोर 11 रन 3 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर है. मैंडेटरी पावर प्ले ऑन. अच्छा स्ट्रोक है, बेहतरीन टाइमिंग, भागने की जरूरत नहीं है. ये बल्लेबाज मयूर है, बाहुबली है. इस बार खलबली मचाते हुए गेंद बॉडी लेके बाद 6 रन.
थैंक यू। इस बार भी घुमाने का प्रयास किया था लेकिन थोड़ा सा आगे गेंद डाली। मयूर है उसका नाम, उड़ना वो जानते, उड़ा दिया गेंद को, लॉन्ग ऑन को क्लियर किया। सिक्सर के सारे स्कोर में इजाफा और स्कोर इस समय पहुंचता हुआ 18, लॉस ऑफ 3 विकेट। लेकिन मयूर स्टार्ट अच्छा दिया है, पहली गेंद के ऊपर सिक्सर आया, कॉन्फिडेंस लेवल थोड़ा बढ़ चुका है। बघूया पुढचा चेंडू, ओ याही वेळेला आपण बघतायत लॉंग स्टॉप चुकी झाली आहे। अशा चुका जर तुम्ही कराल, संघ जो समोरचा अडचणीमध्ये सापडलाय, थोडासा प्रेशर त्यांचा कमी होईल आणि प्रेशर कमी झाला तर मात्र इथून त्यांचा जो नॅचरल बॅटिंगला स्टार्ट झाली तर मात्र रोखणं थोडंसं कठीण होईल असं म्हणायला हरकत नाहीये। अजित कॅप्टनने काय सांगितलं, 50 पेक्षा जास्त धावा झाल्या तर आम्हाला भरपूर आहेत, त्यामुळे या 4 धावा देखील अतिशय महत्त्वाच्या, ज्या त्यांना हळूहळू 40-50च्या दिशेने घेऊन जात आहेत। अत्यंत महत्त्वाचा हा चौकार जो गेलाय ना, तिथे 2 क्षेत्ररक्षक आहेत, कुणी पकडायचं यामध्ये शर्यत लागली, म्हणजे ती तिथे कॉलिंग नव्हतं आणि त्याचा फायदा झाला। करण गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज, धावफलक धाबा 21, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सामना अतिशय महत्त्वाचा दोन्ही संघांसाठी। 2 मातबर संघामधील लढाई, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आपण मैदानावरती पाहतोय। पालघर सिटी यांकडनं मारा करण्याकरता करण, ओ बॅट गरगरली परंतु चेंडू, आणि आता पुन्हा एकदा तेच घडतंय, अजूनही कॉन्फिडन्स नाहीये चेंडू पकडताना। आपण बघितलं 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि ते खराब क्षेत्ररक्षण आतापर्यंत करतायत। सत्यम, कल्पेश आज चांगली कामगिरी त्यांच्याकडनं होत नाहीये। धावफलकावरती एकूण धावा आता झालेल्या आहेत 22, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। प्रथम बॅटिंग करत असताना नादकर 11। सो 22, लॉस ऑफ 3 विकेट। काफी बढ़िया गेंदबाजी रही है। अगर यहाँ पे जो एक्स्ट्रा रन्स देखने को मिल रहा है, देखना यहाँ पर इस ओवर की चौथी गेंद, सामने बल्लेबाज है इस समय अक्षय। इस ओवर की अगली गेंद, ओ बढ़िया गेंद थी, सामने से घुमा दी है, देखते रहे। थोड़ा सा बैट का फ्लो अच्छा था, बड़ा शॉट खेलने का इंटेंट था, लेकिन फोकस जो हिल गया है बल्लेबाज का गेंद के ऊपर से, उसका बेनिफिट गेंदबाज को मिला और एक बार डॉट बॉल। आता आपण अजित बघत, हा चेंडू खरं तर आतमध्ये येईल असं बॅट्समनला वाटलं, पण चेंडू ऑफस्टमच्या बाहेर टाकून तो आणखीन बाहेर काढला। करणची ही खासियत आहे, म्हणजे पहिला तो मोठा फटका होता ना, त्या चेंडू आतमध्ये इन स्विंगिंग चेंडू होता, ऑफ ब्रेक केलेला चेंडू होता, आता थोडासा लेग ब्रेक केलेला चेंडू होता, फार वळला नाहीये, बीट करण्याकरता भरपूर होता। ऑफस्टमच्या बाहेरून चेंडू खेचून मारलाय, एकच मारलाय, सॉलिड मारलाय। अक्षय कोळीची बॅट चमकते, दर्जेदार कामगिरी करतात त्याला षटकार त्याच्या बॅटमधनं, वा वा वा, टाळ्यांचा गजर। बाजी यहां पर हो रही है, एक तरफ रन्स को रोका गया था, दूसरी तरफ से बल्लेबाज देखने को मिलते हैं मिस्टर अक्षय मयूर का साथ दे रहे। मयूर ने भी एक सिक्सर जड़ा था, अब अक्षय के बल्ले से भी सिक्सर आया। 2 ओवर की समाप्ति हुई, 28, 3 विकेट जरूर गिरी है, लेकिन जो स्कोर कार्ड के ऊपर रन्स है वो काफी ज्यादा है। अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केलात, कारण इथे यापूर्वी आपण 60 धावांचा पाठलाग करत असताना दमछाक झाली होती MS इलेव्हन धाई संघाची, इतका तिखट मारा केला गेला होता। हे प्रेक्षक आहेत जनता जनार्दन, धावफलक धाबा 28, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। अतिशय सुंदर चेंडू कोलबर टप्प्याचा टाकलाय, चांगलं टायमिंग नाही आहे मयूरचं, परंतु सर्वात महत्त्वाचं आहे अक्षय कोळी जो अष्टपैलू खेळाडू आहे, खूप चांगली कामगिरी केली, षटकार तुटवले, इरादे स्पष्ट केलेले आहेत, त्यामुळे आज त्याच्यावरती देखील नजर असेल आणि त्याला स्ट्राईक दिले मयूरनं। दोन्ही बाजूने आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, प्रीतम बारीचं हे दुसरं षटक आहे। अजित सर, अत्यंत महत्त्वाचा सामना असेल, हे बॅटल बघण्यासारखं असणार आहे प्रेक्षकांसाठी। सर बॅटल खूप चांगलं आहे। MS साई संघाकडे 2 ऑलराउंडर नाही आहे, त्यांच्याकडे प्रशांत मल नव्हता, धनंजय नाईक नव्हते, थोडंसं टीमच्या स्क्वॉड मध्ये आपण बघितलं पहिल्या मॅच मध्ये। तुर्तास चलेंगे इस ओवर की तरफ, 29 हो चुके, लॉस ऑफ 3 विकेट। प्रीतम आए, प्रीतम के सामने अक्षय, जिनके बल्ले से सिक्सर आया है, कॉन्फिडेंस लेवल बढ़ा है, लेकिन जब सामने अच्छा गेंदबाज हो किस तरह से खेलेंगे ये भी सवाल मन में घर कर रहा है। इस बीच अगली गेंद इस बार उड़ा दिया है, पुल को बनाते हुए सक्सेसफुल, बहुत आगे डाला था गेंद को, मौका था बल्लेबाज के पास, एकदम परफेक्ट एलिवेशन था, कॉपी बुक स्टाइल में पुल को बनाया सक्सेसफुल, ओवर द बैकवर्ड स्कोर लेग, 6 से स्कोर आगे बढ़ता हुआ 35। अतिशय दर्जेदार बॅटिंग, राऊंड विकेट मारा, आखूट टप्प्याचा चेंडू, उसळी घेणारा चेंडू आहे, बॅकफुटला गेला, बॉडीला रोल केले, बॅट स्विंग खूप चांगला आहे आणि जणू काय चेंडू आकाशात चंद्राला भेटण्याकरता गेलाय, नभात गेलाय, ढगात गेलाय चेंडू, कोयलेकच्या दिशेनं फटकावलेला अप्रतिम फटका। हे बॅटल आहे, आता रिॲक्शन होणार आहे, ॲक्शन रिॲक्शन होणार। प्रीतम बारीला टोकलेला षटकार अक्षय कोळीच्या बॅटमधनं आलेला आहे आणि त्यानंतर कर्णधार आलेला आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण सामना
प्रीतम बारी बरोबर चर्चा झाली. 35 धावा दाबलकावरती 3 गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 सुरू आहे. यष्टीरक्षक अगदी गेला होता, मला वाटतं मयूर मर्दे आहे का, मयूर मर्दे तिथपर्यंत पोहोचलाय का? यष्टीरक्षक या ठिकाणी आहे यष्टींच्या मागे. विनीत गेलाय तिथपर्यंत, प्रीतम बारीपर्यंत. आणि त्यानंतर हा डगआउट बघा, इथे डगआउट आहे नांदकर 11 संघाचा. विहान 11 नांदकरची टीम बॅटिंग करते आहे. सध्या ते टाळ्या वाजवत आहेत, तितक्या टाळ्यांचा गजर नाही आहे. काही खेळाडू टाळ्या वाजवत आहेत, काही शांत बसलेले आहेत. खूप चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. प्लॅन ठरला होता काय करायचं मैदानावरती, आउट ऑफ द ऑफस्टंप गोलंदाजी करायचा हा प्लॅन ठरला होता. विनीतनं प्रीतीला सांगितलं आणि योजनेप्रमाणे ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू जिथे बॅकलिपचा वापर करता आलेला नाहीये. एकेरीनं धावसंख्या पोहोचली ती आता 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इस बार जो प्रीतम का प्रयास था कि एंगल बना के तेज से गेंद डालेंगे, क्योंकि घुमाने वाली गेंद को बाहर गई है तो जायज है थोड़ा सा रफ्तार बढ़ाएंगे, एंगल बनाएंगे, बल्ला आने से पहले गेंद कट हो जाए, ये सोच में था, इसीलिए सिंगल मिला. इस बीच अगली गेंद एक बार फिर प्रीतम, एक लिंग बोल्ड. उन्होंने कहा भाई गेंद को थोड़ा सा कट कर रहा है तो बल्ला घुमा रहे, प्रॉपर मिडल ऑफ द बैट खेल रहे हैं. रन्स यहां पर आए, तेज तर्रार गेंदबाजी करेंगे, परफेक्ट यॉर्कर और यहां पर दंडिया गोल, फर्नीचर डिस्ट्रॉय, मिस्टर मयूर आउट. बड़ी सफलता बाहुबली के यहाँ गेंदबाजी का प्रदर्शन, ऑन साइड पर खेलने का प्रयास और गेंद स्थिति मिड स्टंप पर ऑन द टोज. व्हाट अ डिलीवरी, ब्यूटीफुल बॉलिंग. 100 सोनार की एक लोहार के 4 रखा ने चित किया और बल्लेबाज के समझबूझ के बाहर गेंद थी. ये तीसरी बार इन्होंने किया आज के दिन में. अजीत तीसरी बार ये यॉर्कलैंड की गेंद थी और उसमें इनको विकेट मिला है. और उनकी ताकत, ये स्ट्रॉक बॉल था, ये ड्रीम बॉल था प्रीतम बारी का. इस जैसे आपने कहा कि तीसरी बार क्लिंग बॉल हुए, यॉर्कर गेंद थी, उसके आगे थोड़ा सा एक लब छोड़ा जाएगा, परफेक्ट यॉर्कर था. बिल्कुल प्रॉपर यॉर्कर था और एंगल बना के राउंड विकेट यॉर्कर डालना इतना आसान नहीं है. प्रीतम बारी तेज रफ्तार की गेंदबाजी करते, लेग कटर गेंदबाजी करते, एक बार फिर गेंद वो अंदर की तरफ भी लेके आते हैं और राउंड विकेट कर रहे हैं, जो भारतीय टीम के लिए शमी हमेशा करते हैं. उसी तरह से प्रीतम बारी ने इस मुकाबले में बेहतरीन गेंदबाजी की है. टो क्रशिंग यॉर्कर था ये. परफेक्ट टोकशर यॉर्कर देखने को मिला, उपलब्धि भी मिली है, विकेट भी आया है. यतीन आए नए बल्लेबाज. इस ओवर की अगली गेंद एक बार फिर यतीन के लिए जो नए बल्लेबाज साइड पर नजर आ रहे हैं. प्रेजेंस ऑफ माइंड, सिर्फ दिशा दी, हल्का सा गेंद को खेल दिया पॉइंट में, सिंगल का इजाफा, थोड़ा सा डाइवर्ट हो रहा था गली की तरफ. एक से स्कोर आगे बढ़ेगा, स्कोर 37, लॉस ऑफ 4 विकेट. तीसरी ओवर की आखिरी गेंद आनी शेष है, 13 गेंदें आनी शेष है. नानकर टीम के कप्तान की सोच थी 50 के ऊपर बनाएंगे, मैच अच्छे लेवल में जाएंगे. मुझे यहां लगता है कि अबव 55 रन हो सकते हैं. प्लॅन दोन्हीकडे असणार आहे. म्हणजे एका बाजूला आपण बघितलं तर प्लॅन नांदकर संघाने बनवलं की 50 पेक्षा जास्त धाबा, पण दुसऱ्या बाजूला पालघर संघाने देखील प्लॅन बनवला असेल 37 धाबा दाबकर तिसऱ्या षटकाचा खेळ 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. आणि हीच लढाई आहे, 50च्या आतमध्ये रोखायचं, 50च्या पलीकडे जायचं. बॅट आणि बॉलमध्ये द्वंद्व मैदानावरती पाहायला मिळतंय. सुरेख पद्धतीचे गोलंदाजी, ड्राईव्ह करता चेंडू बॅटवरती आला नाही आहे. थर्डमॅनमध्ये फील्ड होईल, टाळ्यांचा गजर डगआउटमध्ये होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि आता तिसऱ्या षटकाचा खेळ. या तुलना केली तर आपण बघितलं तर खूप चांगलं, म्हणजे तुम्ही सातत्याने म्हणतात की धावसंख्या सातत्याने वाढते. 3 षटकं 38 धाबा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये चर्चा सुरू होईल. ऐकूया मधुर संगीत आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौथ्या षटकाकडे. स्टार्ट मिळालंय दोन्ही संघांना आणि इथून जर आपण बघितलं तर काय प्लॅनिंग असेल जेव्हा प्रोजेक्टेड स्कोर इथून जर आपण बघितलं ज्या पद्धतीने स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतोय, जर आल्या तर 24-25 ऐड होऊ शकतात. जी हाँ, देखिए अभी तक खास करके विहान 11 की बात करते उनके ए प्लान के अनुसार सब कुछ चल रहा है. विकेट गिरे लेकिन रनों की रफ्तार कम नहीं है. प्लान बी की तरफ जाना पड़ेगा धाकटी ढानू को. वो प्लान बी क्या होगा वो देखना बहुत जरूरी है. और अब जाकर गेंदबाजी में मौका मिलेगा. गेंदबाजी कर गेंदबाज हार्दिक, जिनके ऊपर निगाह रहेगी. पालघर सिटी एंड से गेंदबाजी कर रहे हैं. अक्षय कोहली 14 पर खेल रहे हैं. 5 गेंदों का सामना किया. यतीन को ज्यादा मौका नहीं मिला. 1 गेंद का इन्होंने सामना किया. प्रीतम बारी, अब इनका रोल बदला है. पहले आपने देखा था विनीत को विकेट के पीछे, अब आए हैं विकेट कीपर के तौर पर. बतौर विकेट कीपर प्रीतम बारी ऑलराउंडर खिलाड़ी है. गेंदबाजी करते हैं, बल्लेबाजी करते हैं, विकेट कीपिंग करते हैं. हार्दिक अपने बोरिंग में तैयार और सामना करने के लिए अक्षय कोहली. इस प्लेइंग ऑन 14, स्कोर 38 for 4.
बढ़िया लाइन ऑफ स्टंप के बाहर आगे रखा गया था। फुल लेंथ गेंदबाजी बिंदी गेंद के साथ आगाज किया गया है। शानदार गेंदबाजी, पहली गेंद राउंड विकेट और विकेट कीपिंग भी बहुत बढ़िया, क्योंकि इस गेंद को पकड़ना आसान नहीं है। अच्छी विकेट कीपिंग विकेट के पीछे। हाय बॅकलिपने खेळण्याचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू डॉट बॉल आला, पुढचा चेंडू हार्दिक तांडेल ओ यावेळेला ऑस्टमच्या बाहेर आहे, इट्स अ वाईट बॉल। 100च्या सहाय्याने स्कोर कार्ड 39 वर पोहोचले। पॉपिन क्रीचा यूज करणार होते, चेंडू थोडासा जास्त कट झाला। हार्दिक तांडेल बोटाची जादू भरपूर चांगली आहे, चेंडूला जास्त वळवतायत। प्रीतम बारी सांगतायत की तुम्हाला कशा पद्धतीने चेंडू इथे टाकायचा आहे। येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 20-22 धावा 55-60 पर्यंत पोहोचतील। इथून जर ब्रेक लावला, विकेट आले तर मात्र 50च्या खाली ठेवण्याचा प्रयत्न असेल, परंतु तितकंसं ते अवघड काम आहे असं म्हणायला हरकत नाही है। अक्षय कोहली का विकेट बहुत महत्वपूर्ण रहेगा। हार्दिक गेंदबाजी कर रहे हैं और जब थोड़ा सा कंसंट्रेशन में कमी आई थी प्रीतम बारी के, तब जाकर विनीत आए थे समझाने के लिए। ऑफ स्टंप के बाहर गेंद, अच्छा स्ट्रोक खूबसूरती के साथ गेंद को डीप कवर बॉडी लाइन की तरफ, घास को आग लगाती हुई गेंद बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए जाती हुई। व्हाट अ शॉट, क्रैकिंग स्ट्रोक, 4 रन। ते एकूण 43 वरती फलंदाज इथे महत्वाचा आहे। 7 चेंडू 18 धावा। अक्षय कोहली जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी करतायत आणि उडवलाय चेंडूला डाऊन द ग्राउंड। झेलचे चान्सेस, ओ माय गॉड, एका स्थिरावलेल्या फलंदाजाला तुम्ही अशी संधी द्याल तर मात्र मॅच मधली जी तुमची पकड आहे ती पकड कुठेतरी तेवढं स्ट्रॉंग तुम्हाला ठेवता येणार नाहीये। डाऊन द ग्राउंड खेळले होते, काय म्हणाल झेल सोडल्याबद्दल आणि या शॉट बद्दल? देखिए मोमेंटम किसके पास है वो देखा जाता है। आपने कैच छोड़ा है और उसका फायदा बल्लेबाज उठाना चाहेगा। अक्षय कोहली बहुत डेंजरस लग रहे हैं। 7 गेंद में 8 रन। टॉस गेंद मौका बिल्कुल था, गेंद मिड विकेट बॉटम की तरफ चली गई। इस बार अच्छा प्रॉपर कनेक्शन होना चाहिए था, बॉटम एंड का इस्तेमाल होना चाहिए था, क्योंकि मौका बिल्कुल आपके पास था। फुल टॉस गेंद थी, कमजोर गेंद थी, उसका फायदा अक्षय कोहली ने नहीं उठाया। 21 पर पहुंच चुके, स्कोर 40, 4 विकेट के नुकसान पर। इस ओवर की अजीत 2 गेंदे शेष है। लगभग 50 रन तक पोहोचणे वाले 46 झालेले आहेत, 50 जवळ पोहोचण्याच्या तयारीत आहेत। बघूया, 2 चेंडूंचा गैरशेष समोर बॅटर येती नाही। पुढचा चेंडू उलटॉस केअर ऑफ द विकेट, चेंडू थोडासा कापण्याचा प्रयत्न होता, स्लाइसचा प्रयत्न होत आहे। धावसंख्या सिंगलने 47 वर पोहोचणार आहे। जर गॅप मध्ये गेला असता 4 चे चान्सेस होते। चांगली फिल्डिंग म्हणायला हरकत नाही। 47 झालेले आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। इथून अजूनही 7 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि काय गेम प्लॅनिंग असेल इथे नानकर संघाच्या संघनायकाचे। किती धावा 7 चेंडूमध्ये एक चांगलं बॅटल ते निर्माण करू शकतात ओपोनेंट टीम समोर। 3 बड़े स्ट्रोक के बारे में सोच रहे हैं इस वक्त। हार्दिक गेंदबाजी करने का तैयार, स्कोर हुआ 47 for 4। ऑफ स्टंप के बाहर गेंद अच्छी तरह से कनेक्शन नहीं है। पॉइंट के खिलाड़ी गेंद को रोकने का प्रयास कर रहे हैं, लेकिन वो तो गेंद को नहीं रोक पाए। कवर के खिलाड़ी आए कवर करने के लिए और 2 रन देने का मौका। तो ओवर की बात करें तो ये चौथा ओवर, 4 ओवर की कहानी, स्कोर 49, 4 विकेट के नुकसान पर। तो प्लान था इस मुकाबले में अजीत जी नांदकर टीम का 50 को पार करना। 49 पर पहुंच चुके, 6 गेंदों का खिलाना बाकी है। चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। हमारे साथ अजीत है चर्चा करने के लिए। याच दरम्यान विनंती असेल मांडा संघनायक आणि MS11 झाई, जसे या ठिकाणी इनिंग ब्रेक होईल आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा। बोथ टीम कॅप्टन या सूचना आपण फॉलो करायच्या आहेत। मांडा 11 नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल MS11 झाई। अतिशय महत्वाचा सामना चेंडू आणि बॅटमधून द्वंद्व आपण मैदानावरती पाहतोय। एबी ट्रॉफी 2025 आयोजक या स्पर्धेचे अजय लक्ष्मण भोईर। ओहो हो, कडक शॉट, काय फटका खेळलाय, अतिशय दर्जेदार दमदार यतीनच्या बॅट मधनं या ठिकाणी विश्वासाच्या प्रमाणावरती स्वारमत खेळलेला षटकार आहे।
करता हुआ यतीन, चेहरे के ऊपर एक्सप्रेशन, पूरा कॉन्फिडेंस हाई बनता हुआ और सही वक्त के ऊपर स्लॉग ओवर में आता हुआ है सिक्सर। ये बताता है कि आने वाले पलों में इंटेंट क्लियर है, बड़े शॉट के लिए हम जाएंगे। 55-4 पर अगली गेंद एक बार फिर तैयार गेंदबाज सत्यम। यहाँ पर थोड़ा सा बैलेंस बनाया, ऑन साइड में खेलना चाहते थे, गेंद चाहती थी, गेंद यहाँ पर मिड विकेट काउ कॉर्नर रीजन में गई। अब तक 56 रन स्कोर कार्ड पर। अक्षय कोळी 23 वरती येतोय, यतीन 9 वरती बॅटिंग करतोय। यतीनचा षटकार पुन्हा एकदा ऊर्जा देऊन जाणार आहे या मॅचमध्ये विहान 11 नांदकर संघाला, कारण पहिल्या चेंडूवरती आले। आता डगआउट बघा प्रसन्न आहे, त्यांना 50 धाबाच्या पलीकडे जायचं होते, पलीकडे गेलेले आहेत। अब तक 56 4 विकेट के नुकसान पर 56 धाबा 4 काढायच्या मोबदल्यामध्ये आहे। त्यानंतर हाही फटका पहा, ओ हो बॅट्समन आलाय रंगात, चेंडू पाठवलाय ढगात आणि आता चेंडू लँड झालाय प्रेक्षकात। काय अफलातून फटका अक्षय कोळीच्या बॅट मधनं, षटकार। मॅचला मजा येणार आहे। मयूर मर्दे आहेत, प्रीतम बारिया, सत्यम आहेत, करण आहेत, अनेक दिग्गज खेळाडू आहेत, निखिल अक्रे आहेत। तर मॅच ही चांगल्या झोनमध्ये बघायला मिळेल। धावसंख्या 1 ने पुढे जाते, 64। शेवटचा चेंडू आहे, याच्यानंतर टॉस आपण करणार आहोत। प्रशांतजी तिथे असतील। नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत, एका बाजूने झाई संघ आणि दुसऱ्या बाजूने दोन हात करताना मांडा हा संघ आपल्याला बघायला मिळेल। नेक्स्ट मॅच मध्ये लुझर टीम मात्र तो मॅच खेळताना आपल्याला बघायला मिळेल। शेवटचा चेंडू या इनिंग मधला 64 धाबा 4 काढायच्या मोबदल्यामध्ये। ओहो हेलिकॉप्टर कुठे उडाले पहा, चेंडू जाईल ना प्रेक्षकांमध्ये। आहा काय बॅटिंग होते मैदानावरती, अंत बला तो सब कुछ बला और अक्षय का बल्ला, माशाल्लाह व्हाट अ ब्रिलियंट बैटिंग बाय अक्षय कोहली। और क्या फिनिश किया गया, आपने जीवन दान दिया तो आपको खामियाजा भुगतना पड़ेगा।
इट इज हेड. तो माझ्या टीमने टॉस जीत आहे. वर्माजी थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. अत्यंत महत्त्वाचा टॉस आहे. टॉस जिंकलाय आणि निर्णय तुम्ही घेणार आहात, त्याचं कारण पण सांगायचं. आम्ही फिल्डिंग करू, कारण पहिल्यांदा त्यांच्यासमोर खेळतोय, तर जेवढा कमी धावामध्ये थांबवू तेवढा चांगला असेल आमच्यासाठी. मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही खेळात निश्चितच सकारात्मक खेळ करण्याकरता आला होता. सुरुवात पण चांगली झाली, पण त्यानंतर बऱ्याचशा चुका झाल्यात. त्या काय चुका झाल्यात ज्या या मॅचमध्ये आपण करणार नाही आहे? पहिले तर 6 रनावर कॅच सोडली मयूरदाची, त्याच्यानंतर त्यांनी 50 मारली. चांगली बॅटिंग केली ऑब्व्हियसली, बट आम्ही कॅच सोडली, त्याच्यानंतर धावा केल्या. आता मिसफिल्ड नाही करणार, चांगली बॉलिंग करण्याचा ट्राय करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. तुम्हाला शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूला झाई 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 संघाचा कॅप्टन, जेव्हा तुम्ही एक मॅच पराभूत होता, ह्याचा अर्थ काहीतरी चुका झालेल्या आहेत. त्या अशा कोणत्या चुका आहेत ज्या यावेळेला टाळण्याचा प्रयत्न करणार? जे आमचे स्ट्रायकर बॉलर आहेत त्यांच्या दोन्ही ओव्हरला जास्त स्कोअर केले, ते आता आम्ही कमी देण्याचे प्रयत्न करू. बॅटिंग पॉवर प्ले अतिशय महत्त्वाचं आहे. 12 चेंडूमध्ये किती धावा? बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आम्ही 25 ते 30 पर्यंत पोहोचू. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 25 धावा करण्याचा प्रयत्न असेल, अत्यंत महत्त्वाचा आहे. तर झाई आणि मांडा या दोन संघादरम्यान यानंतर होणारं अत्यंत महत्त्वाचं बॅटल असेल आणि याच्यासाठी हा करो या मरोवाला मॅच असणार. कारण हा सामना जिंकला तर तुमचा प्रवास पुढे सुरू राहील, पण तो सामना पराभूत झाला तर प्रवास संपणार आहे. सिक्का उछला, मांडा के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई अब गेंदबाजी करेंगे और अब झाई को करनी है बल्लेबाजी. ओवर टू कम बॉक्स. कसा केला जातो ते देखील आपण पाहणार आहोत. त्यासाठी लढे असेल. एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर आपण प्रिन्स मूवीज वरती पाहणार आहोत लाईव्ह ऍक्शन. मॅचकडे 71चं टार्गेट. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने नॉन सायकिनकडे मयूर मर्दे, सायकल आपण बघतायत विनीत अंबिरे आणि गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय थिटे आपल्याला बघायला मिळतील. मागच्या मॅचचे हिरो, प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड ज्याने घेतलाय तोच अक्षय. समोर विनीत आहेत. पहिल्या चेंडूवरती कट केलाय आणि फसवलाय. विनीत जात आहेत अर्ली बॅक टू द डगआउट. थोडस करता आलेला नाही चेंडूला. पडल्यानंतर थोडस आपण बघतायत कशा पद्धतीने रिप्ले मध्ये काय घडलंय. थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता, हलकासा बॅटला स्पर्श केला आणि
बिहाइंड द विकेट आपण बघतायत पहिला धक्का लागतोय स्नेहल. शिकार इथे फलंदाज विनीत अंबिरे बॅक टू दी पॅव्हेलियन आपल्याला पाहायला मिळतोय. शाहिद आफ्रिदी ज्याने वन डे फॉर्मॅटमध्ये 300पेक्षा जास्त षटकार खेचले, परंतु खूप जास्त वेळा तो गोल्डन डकचा शिकार देखील बनलाय. ते विनीत अंबिरे गोल्डन डकचा शिकार बनलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच निखिल खूप विस्फोटक फलंदाज आणि यंदाच्या वर्षामध्ये चांगल्या टचमध्ये आहे. बेटेगावचं मैदान त्याने गाजवलंय, 1 लाखाची स्पर्धा आणि तो फॉर्म आज तो दाखवेल का, कारण सुरुवात खराब झालंय. इथे त्याला थांबून खेळायचं आहे, कारण टार्गेट जर आपण पाहिलं तर अमर पाटील गुणलेखक आम्हाला सूचित करतायत 71 एक मोठं टार्गेट आहे. आणि समोर बॉलिंग युनिट देखील खूप स्ट्रॉंग आहे. आता स्ट्रॉंग बॉलिंग युनिटच्या विरोधात पालघर स्पोर्ट्स धाकटी डाणू कशा रीतीने खेळतोय, वक्त दिखता नहीं लेकिन बहुत कुछ दिखा देता है. बॉलर तयार, स्मॅश करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट परीक्षेत्रामध्ये चेंडूला जोपर्यंत गॅदर केलं जाईल. बघा तिथे यष्ट्यांच्या मागून जे कर्णधार आहेत, कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट हे खूप आवश्यक आहे. जे सध्या आपण पाहतोय भिवंडी विभागातील क्रिकेट, डिसिप्लिन फुल क्रिकेट. कप्तान चला सिनातान 1996 मध्ये श्रीलंका संघ उगाच विश्व विजेता नाही बनला, त्यांच्याकडे अर्जुन रणतुंगासारखा एक स्ट्रॉंग कॅप्टन होता. आणि इथे आपण नानकर संघाचा जर विचार केला तर मोरेश्वर ज्या पद्धतीने संघाला लीड करतोय, अर्जुन रणतुंगाची आठवण करून देतोय. बघा प्रत्येक चेंडूवर मोरेश्वरची मेहनत आहे. तो यष्ट्यांच्या मागून सांगतोय, जसा महेंद्रसिंग धोनी यष्ट्यांच्या मागून गेम चेंज करायचा तसा मोरेश्वर आहे. फुल म्हणजे ॲनिमेटेड क्रिकेटर कसा असावा याचं खूप सुंदर उदाहरण आहे अजित सर. 71चं टार्गेट समोर ठेवले गेले, पण या ठिकाणी बघताय धावा स्कोर कार्ड वरती 2-1 धक्का लागलाय. निखिल अग्रे हे दाखल झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड बॅटर आहेत, समोर मयूर मर्दे आहेत. गोलंदाज तयार, अक्षय थिटे तयार होताना. पुढचा चेंडू, ओहो अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. ब्रेक केला प्रथमता चेंडूला. निखिल अकरेला पूर्ण रीड केलं. बॅक ऑफ द हँड ज्या चेंडू बघायला मिळाला, थोडासा हलकासा मध्ये येणारा आणि इरादा जो स्पष्ट होता निखिलचा मोठा शॉट खेळण्याचा, कंट्रोल ठेवले. दॅट्स द ब्युटी मिस्टर अक्षय थिटे. बॉलर तयार. हा थोडासा कठीण पेपर आहे पालघर स्पोर्ट्स धाकटी डहाणूसाठी, कारण गोलंदाजीचं जे युनिट आहे ना, विहान 11 नानकर भिवंडी संघाकडे ते उल्लेखनीय आहे. बॉलर तयार. ऑन साइडला पावलांचा काही वापर केलाय सौरव गांगुली कॉपीबुक स्टाईलने, मॅथ्यू हेडन कॉपीबुक स्टाईलने. चेंडू सरळ निघून जातोय निखिल अक्रेच्या बॅट मधून. एक नेत्रदीपक फटका सुंदर स्वरूपामध्ये उपयुक्त. बघा ऍक्शन रिप्लाय मध्ये आपल्याला दाखवलं जात आहे कशा रीतीने ऑप्स्टमच्या पलीकडे हलकासा शफल झाला आणि काय वापर केलाय. म्हणजे तुम्ही बॉडी वेटला कसं ट्रान्सफर करावं, चेंडूवरची नजर कशी कायम ठेवावी आणि पॉवर प्लेच्या बंधनाचा कसा फायदा घ्यावा. काय चेंडूवरची नजर आहे, काय ॲटिट्यूड आहे आणि काय आक्रमकतेचा सितारा निखिल आकरे, ब्रँड ऑफ डहाणू. ग्रेट शॉट. भरपूर शॉट बॉल होता. निखिल यांच्या बॅटमध्ये षटकार आलाय, पूर्ण रेडी केला होता. अक्षय थिटे पुढे तयार गोलंदाजी ट्रॅकवर. नानकर संघाचा विहान 11 यावेळेला फुल टॉस आहे, प्रोटेक्शन आहे तिथे. डीप बॅकवर्ड टॉस किंवा लेगला चौकार आला. त्यानंतर कॅमेरामॅनच्या वेळेला आपण बघतायत अक्षय थिटेकडे कॅमेरा पोहोचवला. त्यावेळेला त्याने सांगितलं की नाही चुकी झाली आमची, नेक्स्ट बॉलमध्ये आम्ही तो कव्हर करू, आणि त्याच पद्धतीने त्याने तो कव्हर केलाय. षटक संपलंय 7 धावा स्कोर कार्डवरती. ऐकूया नवीन सॉन्ग आणि येऊया मॅचकडे.
त्याचं नाव होतं जोसेफ निपोरे, जर्मन देशातून तो बिलॉंग करायचा. त्याचा आदर्श घेऊन मी प्रिन्स मूवीजचा जो कॅमेरामॅन आहे ना त्याचं कौतुक करेन. त्याचं नाव माझ्यापर्यंत पोहोचवलं जाईल, परंतु खूप चांगली क्वालिटी आहे. गोलंदाजांच्या आणि फलंदाजांच्या चेहऱ्यावरील हावभाव, क्रिकेटमध्ये हावभावांचं महत्त्व मोठं आहे आणि ते आपण या ठिकाणी अचूकतेने पाहतोय. खूप चांगलं टेलिकास्ट आहे प्रिन्स मूवीचं. प्रिन्स मूवीने जी क्वालिटी मेंटेन केली, त्यासाठी त्यांचा भिवंडी टू पालघरचा प्रवास झालाय आणि त्यांचा प्रवास सदैव आणि पूर्णतः प्रत्येक स्टेटमध्ये जाईल, कारण त्यांनी जी क्वालिटी आणि त्यांचं मागचं मेहनत, त्याच्यातलं जे गूढ तंत्र त्यांच्याकडे की कशा पद्धतीने टेलिकास्ट केला पाहिजे, आपल्याकडे काय हवं आहे, लोकांना काय हवं आहे आणि आपण काय दिलं पाहिजे याची जाणीव प्रिन्स मूवीच्या ऑनरला आहे. आणि त्यामुळे आपण बघतायत की अल्पावधीमध्येच एक मोठं नाव पुढे येते प्रिन्स मूवी, आणि त्यासाठीच या स्पर्धेची गुणवत्ता पुढे येताना दिसते. नक्कीच अजित सर. बॉलर तयार, फुल टॉस दिलाय, इनटू द गॅप मध्ये आहे चेंडू, दंड 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 करत निघून चाललाय, सीमा रेषा पार, AB ट्रॉफी, चौकार, गुड शॉट. फुल टॉस होता आणि त्यावरती फुल टोल वसूल केलाय निखिल आकरेने. बघा पावलांचा तो खूप चांगला वापर करतोय. फुटवर्क तुमचं जेवढं चांगलं असेल, एक फलंदाज म्हणून तुम्ही क्रीजचा वापर जेवढा चांगला कराल, येणाऱ्या धावा देखील तेवढ्याच अगणित असणार आहेत. आणि येथून आपण पाहू शकाल धावसंख्येचा आलेख हलकासा उंचावला गेलाय, त्यामध्ये आणखीन भर टाकावी लागेल अजित सर, कारण टार्गेट मोठं आहे. धावा स्कोर कार्डवरती 11, एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 7 चेंडूंचा खेळ संपलाय. इथून सर्वात महत्वाचा पार्ट असेल तो मयूर मर्दे. मयूर मर्देच्या बॅटमधनं किती धावा येतात, निखिल आकरे त्यांना किती साथ देत आहेत, त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो भरपूर या मॅच वरती पडेल. पुढचा चेंडू, उलटॉस आहे, खेळायचं होतं या ठिकाणी. आपण बघतायत मिड ऑफ रिजनला चेंडू जातो, एक्स्ट्रा कव्हर्सला एकदम मिळेल. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन तुम्हाला हवाय. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. धावसंख्या बघायला मिळते ती 12, 12, 16 चेंडू 69ची एक जबरदस्त नॉक ते खेळले होते आणि त्याच पद्धतीचा तुम्हाला खेळ बघायचं. भीमर बॅट्समनचा रिव्ह्यू घेतला या ठिकाणी, चेक करायचंय काय घडले. फेअर बॉल आहे तर लॉस झालेला आहे तुमचा रिव्ह्यू लक्षात घ्यायचा. बॅटिंग टीम धावसंख्या बघायला मिळते ती म्हणजेच 12, 12. तून पॉवर प्ले मध्ये जेवढ्या जास्त धावा तेवढा टार्गेटचा चांगला पिछा करू शकतात या ठिकाणी पालघर स्पोर्ट्स. बघूया, गुणवत्ता भरपूर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय पुनश्च अक्षय ना. फिल्डिंग व्ह्यू रचना आपल्याला बघायला मिळते. ऑन साइडला आपण बघितलं लेग गली आहे, शॉर्ट लेग सुद्धा आपल्याला बघायला मिळते. ऑफ साइडला थर्डमॅन आहे, गली पॉइंट. याही वेळेला फिल्डर लावला गेलाय. टेक्निक खूप चांगली आहे गोलंदाजाची. पायावरती बॉल जर आला, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट झाला नाही, फॉरवर्ड लेग रिझनला येईल, तिथे मात्र फक्त सिंगल मिळेल. यासाठी ट्रॅप हा रचला गेलाय. ज्या पद्धतीने तुम्ही ट्रॅप रचताय तशी जर गोलंदाजी तुम्हाला करता आली, तुम्ही एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. नाहीतर अनेक गोलंदाज असे असतात, फिल्डिंग त्यांची वेगळी असते आणि चेंडू हाताळण्याची जी त्यांची स्टाईल असते किंवा चेंडू तो वेगळ्या पद्धतीचा हाताळतात आणि संघ बॅकफुटला जात असतो. क्रिकेटचं गीता रहस्य पण काय जबरदस्त आहे ना अजित सर, कारण कितीही मोठा फलंदाज असो, गोलंदाज जर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करेल, फलंदाज शांतच राहणार आहे. तुम्ही अगदी बरोबर उल्लेख केला होता. तुम्ही नावाला खेळू नका. समोर जो फलंदाज आहे त्याच्यासमोर तुम्ही चांगले चेंडू रिलीज करा. येथे मयूरला देखील शांत ठेवलं. या आधीच्या सामन्यामध्ये 16 चेंडूत 69 धावा, या सामन्यामध्ये 2 चेंडूत 2 धावा. त्याचं मागचं कारण आहे मयूर शांत राहिला, त्याला स्ट्राईक जास्त मिळाली नाही. 2 चेंडू 2 धावा, त्यानंतर तो नॉन स्ट्राईक इन कडे राहिला. वन्स अगेन फुलटॉ स्वरूपातील चेंडू आहे, ऑफ साईडला एक्झिक्यूट करण्यात आलेला आहे. एकच धाव मिळेल का, तेथे नकार दर्शवला मयूरने योग्य वेळी. हे आवश्यक आहे. यस, नो अँड वेट या 3 शब्दांचा उच्चार तुमच्या मुखामधून व्हायला हवा. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली तर हळूवार पद्धतीने 14 या अंकावरती जाऊन विसावले. धीमी सुरुवात आहे, परंतु अजित सर, वादळ जेव्हा येतं ना, वादळ येण्यापूर्वी भयान शांतता देखील असते. कदाचित तीही शांतता तर नाहीये ना, कारण मयूर हेमंत मर्दे नावाचं वादळ जर घोंगावू लागलं तर हा सामना पलटू शकतोय. असं बघायचं कधी चार्ज होत आहेत तेही महत्वाचं आहे. इथून मयूर कडनं अपेक्षा भरपूर आहेत. मागच्या मॅच मध्ये बॅटिंग केली, ती बॅटिंग पुनश्च तुम्ही कराल का? 71 धावांचा पाठलाग असताना तुमच्या बॅटमधून मोठे शॉट येतील का? समोरचा गोलंदाजाने तुम्हाला रीड केलंय का? ह्या बऱ्याच साऱ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळेल. बघूया, तयार होताना अक्षय राईट ऑफ द विकेटचा मारा करतायत.
यावेळेला भन्नाट वेग आहे, डाऊन द लेगसी गेलाय का? यस, इट इज अ वाईट बॉल. 100च्या रूपाने स्कोर कार्ड 14 वरती पोहोचले. 71चं टार्गेट 15 वरती 71चं टार्गेट समोर ठेवले गेले. अजूनही जर आपण बघितलं तर लगभग अब तक 56 ह्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. थोडंसं टार्गेट मोठं आहे. बॅटिंग तुम्हाला चांगली करावी लागेल. एक चांगली नॉक तुम्हाला खेळावं लागेल. इथून जो फलंदाज चांगली बॅटिंग करेल ती गेम चेंजर इनिंग असायला हवी आहे. वन्स अगेन बॉलर तयार. अक्षय कोळी आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती लॉंग रनअप आहे. लांब लचक रनअप सहित येतोय. फुलटॉस आहे ऑन साइडला आणि येथे आपण पाहू शकाल खूपच चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. खूप मोठा मोमेंट ठरू शकतो या मॅच मधला. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहणार आहोत मयूर जो हलकासा मिडल स्टंपला शफल झाला. त्यानंतर लोअर फुलटॉस एक्झिक्यूट करण्यामध्ये तितकंसं यश आलं नाही. आणि हे बघा हे क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न आहेत जे खूपच सुंदर आणि अद्वितीय होते. तिथे यश प्राप्त झालं नाही. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर फारच हळूवार पद्धतीने असंथ गतीने कासवाच्या गतीने पुढे सरसावते. बघा 2 अक्षय आहेत. जर आपण विचार केला विहान 11 नांदकर संघाचा, इंग्लंड संघाकडे स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन 1000 पेक्षा जास्त विकेट्स. ऑस्ट्रेलियाकडे शेन वॉन, ग्लेन मॅग्राथ 1000 पेक्षा जास्त विकेट. भारताकडे झहीर खान, अनिल कुंबळे 900 पेक्षा जास्त विकेट. आणि विहान 11 नांदकरकडे अक्षय थिटे आणि अक्षय कोळी हे 2 गोलंदाज जे संपूर्ण सामन्याला या आधीच्या मॅच मध्ये देखील करून दाखवलं होतं. या मॅच मध्ये देखील इकॉनॉमिकल ठरत आहेत. पुढचा चेंडू ब्लॉक मध्ये मारा होता. ऑन साइडला खेळण्यासाठी मजबूर केले. चेंडू जाते मिडॉनला. एक धाव मिळेल. एक दुखे से कुछ बनने वाला नाही. समय की मांग और वक्त का तकाजा. ज्या पद्धतीने धावांचं आस्किंग रन रेट या ठिकाणी भरपूर वाढते. लेंथ लाईनला मेंटेन करतायत. त्यांच्या संघनायकाने म्हटलं होतं 50 धावा झाल्या तरी आम्ही टफ फाईट करू. इथे 71चं टार्गेट आहे. आपल्या गोलंदाजीवरती विश्वास आहे आणि विश्वास हा असा शब्द आहे जेव्हा तुमच्याकडे तुमच्या मनामध्ये निर्माण होतो त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने विजयाकडे वाटचाल करत असतात. बघूया काय घडेल. 17 झालेले आहेत. अजूनपर्यंत येणारे 18 चेंडू आणि 54चं इक्वेशन इथे आहे. काय म्हणाल? 18 चेंडू 54 धावा. बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मोरेश्वरचं कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. अक्षय कोळी, अक्षय या नावाचा अर्थच आहे कधीही न संपणारी कीर्ती. आणि अक्षय कोळी, अक्षय तिरडेचा क्लास म्हणजे एखादा प्लॅन करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि प्लॅन प्रत्यक्षात साकारणं ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. ती गोलंदाजी आणि समवेत कॉन्फिडन्स, बॉडी लँग्वेज तुम्ही या टीमचा पाहू शकतायत. जणू काही इंटरनॅशनल क्रिकेटची थोडीशी झलक येऊ लागले. आपण एबी ट्रॉफी पाहतोय आणि एबी ट्रॉफीमध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता नाहीये. आता 18 चेंडू शिल्लक, 54 धावांची निकड. परंतु पालघर स्पोर्ट धाकटे डहाणू संपूर्ण महाराष्ट्र क्रिकेट त्यांनी गाजवलंय. या सामन्यामध्ये कमबॅक करतील काय बघण्यासारखं आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता है यारो, हौसलों से उडान होती है. हौसला दाखवावा देखील लागेल. बॉलर तयार होतोय. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 3 मध्ये अक्षय थिटे. निखिल ऑन स्ट्राइक. ऑन साइडला फटका तर गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षकाने खूप चांगला त्या ठिकाणी अचूकतेचा मापदंड बांधला मी म्हणेन. कारण डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंतचा त्याचा तो प्रवास होता परफेक्ट त्याने साधला. आणि येथे आपण पाहू शकाल अजित सर मोठे फटके येत नाहीयेत. मी मगाशी म्हटलं होतं त्याचं कारण आहे टोटल चेंडू आपण इथून बघितले 13 झालेले आहेत आणि 13 चेंडूमध्ये फक्त मयूरमध्ये 3 चेंडू खेळलेले आहेत. ज्या पद्धतीने तुम्हाला चार्ज व्हावं लागतं, जास्त चेंडूंना तुम्हाला सामोरे जावं लागतं. तुम्ही सिंगल डबल चेंडू घेऊन नॉनस्टॉप कडे राहिले, तुमची बॉडी चार्ज होणार नाही आणि जे शॉट तुम्हाला खेळायचे ते तुम्हाला खेळू शकणार नाही. त्याचा फायदा नांदकर विहार 11 संघाला होतोय आणि तो पुढे होईलच का हे बघायचं आहे. इथे तिला परिवर्तन केलं, चांगलं टायमिंग आहे, उडवलाय चेंडूला, मिड विकेटला षटकार येतोय. थोडस बॅलन्स बनवला गेला आणि पुलला बनवताय त्यावेळेला सक्सेसफुल षटकार. कव्हर ड्राईव्ह आहे त्याच्याकडे, स्क्वेअर ड्राईव्ह देखील आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की क्रीजचा 100% वापर तो करतोय आणि गोलंदाजाला देखील रीड करतोय. कारण
याआधी कल्याण विरोधात त्याने चांगली फलंदाजी केली. आता तो विहान 11 नांदकर संघाच्या विरोधात खेळतोय, तेथे देखील चांगली फलंदाजी होते मयूरच्या माध्यमातून. काय जबरदस्त चेंडू होता. याला आपण म्हणू शकतो मिस्ट्री गोलंदाज. बघा पूर्णपणे चकमा दिलाय, कही पे निगाह है कही पे निशाना, डॉट बॉल. याही पेक्षा आपण म्हणू शकतो की पूर्व निर्धारित शॉट जो आहे तो मयूरने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे हा डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी आहे, चांगलं कम बॅकिंग आहे. व या मॅच कडे पुनश्च गोलंदाज तयार होत आहेत. चांगला स्टार्ट मिळवलाय गोलंदाजानं. वेगवान चेंडू, इट्स अनदर डॉट बॉल. प्रेशर कन्वर्ट होता हवा. त्याच्या मागचं कारण आपण या ठिकाणी बघितले, षटकारानंतर 2 सलग डॉट बॉल. जो षटकार मारला होता त्याचं जे मोमेंटम पडल्यानंतर चेंडू थोडासा मध्ये आला, ऑफ कटर होता आणि तिथे मात्र मयूर त्या चेंडूला रीड करू शकले नाही. स्कोर स्टे ऑन 24, लॉस ऑफ 1 विकेट. 47 नीड टू विन. ते पुन्हा एकदा टायमिंग आहे. गोलंदाजांचा दरारा तर आहे या मॅच मध्ये, नो डाऊट. आणि एका गोलंदाजाचं अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र काय असेल तर त्याने केलेलं व्हेरिएशन, त्याने केलेलं मिश्रण आणि ते ब्रह्मास्त्र या षटकामध्ये आपण अनुभवलं. काय वेगवान चेंडू, मध्येच मात्र स्लोवर वन देखील अक्षयने हाताळले. सामन्याची परिभाषा जर आपण तपासून पाहिली तर अमर पाटील मला सूचित करतायत की येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत या मॅच मध्ये. ॲक्युरेट 13 चेंडूंचा खेळ जो उर्वरित पाहायला मिळतोय आणि विजयासाठी जर आपण पाहिला 46, 13-46चं समीकरण बनलंय. सध्या मोमेंटम परिपूर्णरित्या विहान 11 नांदकर संघाकडे. आता मोठे फटके खेचावे लागतील फलंदाजांना. साईडला खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एक धाव मिळाले. स्ट्राईकला जे आहे त्या आपल्याकडे मेंटेन करायचं आहे हे मयूरला देखील ठाऊक आहे आणि म्हणून येथे आपण पाहू शकाल की न्यू बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये येणे तितकं बंधनकारक. बघा गेम प्लॅनचे हे भाग असतात की येथून येणारे चेंडू कोणते फलंदाजाने खेळावेत यासाठी जाणून बुजून या धावा घेण्याचा प्रयत्न. या स्कोर आम्ही पोहोचवतोय मुख्य खेळपट्टीवर. ॲक्युरेट फलकावरती जर आपण पाहिलं 27 धावा. येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 44 धावांचं टार्गेट समोर. ऐकूयात डीजेच्या माध्यमातून श्रवण इंद्रियांना तृप्त करणारं श्रुश्राव्य संगीत आणि येऊयात मॅचच्या दिशेने. थँक्यू. वळी मैदानाच्या आतमध्ये प्रीतम बारी दाखल झाल्यात. इथून 22चा आस्किंग रन रेट असेल. 12 चेंडू 44ची गरज आहे. मॅच भरपूर लांब आहे. प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये येताना कशा पद्धतीने आपला इंटेंट दाखवतील या मॅच कडे शुभम न्यूमान एका पद्धतीने प्रीतम आल्यात. खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर जी विकेट सेकंड विकेटच्या शोधामध्ये होते ओपोनेंट टीम आणि खऱ्या अर्थाने बॅटिंग टीम सुद्धा, कारण प्रीतमला येणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं होतं. पालघर स्पोर्ट्स धाकटी डहाणू संघासाठी प्रीतम दाखल झालेत. येणारे चेंडू आपल्याकडे 12-44ची गरज आहे. कंपल्सरी चेसचा नियम आहे. इथे शुभमला बोलवले षटक क्रमांक 4 घेऊन. फिल्डिंगची विवरचना आपल्याला बघायला मिळते. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, डीप बॅकवर्ड टॉस लेग आहे, लॉंग ऑफ आहे आणि तदनंतर डीप गली. या ठिकाणी रिव्हर्स साठी सुद्धा फिल्डर सजवला गेले. पहिला चेंडू फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. एक लेग गली सुद्धा बघायला मिळते. शॉर्ट थर्डमॅन आहे, त्याच्यानंतर शॉर्ट गली सुद्धा आहे. शॉर्ट स्वीपर कव्हर्स लावला गेलाय. अशा तऱ्हेची फिल्डिंग 38 सर्कल मध्ये आपण ऑन साइडला बघितलं कुठलाही खेळाडू नाहीये, फक्त बाउंड्रीज पॅक केले गेलेले आहेत आणि ऑफ साइडला पण बघताय चांगल्या पद्धतीने फील्ड सजवली गेली आहे. 12-44चं लक्ष समोर आहे. प्रीतम बारी टेनिस क्रिकेट विश्वातील विस्फोटक बलंदाज म्हणून ज्यांचं नाव आहे, मोठा फलंदाज आहे. परंतु जसं आम्ही नेहमी म्हणतो तुम्हाला नव्याने प्रारंभ करावा लागेल. नवीन स्पर्धा, नवीन गोलंदाज, नवीन आव्हानं आणि नवीन शॉट सिलेक्शन याच्यातलं तुम्ही जर तुमचं नाविन्य, तुमचं टॅलेंट तुम्ही कायम ठेवलं, ग्रोथ केला तर तुम्ही नव्याने उभारी घेतात. हे सातत्याने राहिले. बघूया पुढचा चेंडू शुभम तयार होताना. उलटास परफेक्ट यॉर्कर लाईन बघायला मिळतोय. चेंडू इंटेंट क्लिअर आहे. इथे कशा पद्धतीची गोलंदाजी होणार आहे, ज्या पद्धतीने गोलंदाजाने व्यूहरचना लावली गेली आहे. सिंगलने धावसंख्या पोहोचते ती 28 वरती.
का विहान 11 नांदकर संघाकडून आपण एक गोष्ट तर शिकू शकतोय की जेव्हा संपूर्ण टीम वर्क होतं तेव्हा कोणत्या लेवलचं क्रिकेट हाताळलं जातं. जबरदस्त. प्रत्येक खेळाडू आपली भूमिका साकारतोय गेम प्लॅननुसार. येथे पंच दर्शवत आहेत वाईट बॉल, खराब चेंडू दर्शवण्यात आलेला आहे. तेथे बघूयात चॅलेंज केलं जाईल का. यस, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून चॅलेंज करण्यात आलेला आहे. या थर्ड अंपायर आपण निरीक्षण तथा परीक्षण करावं. हा चेंडू वाईड आहे किंवा नाही. खूप मोठं टार्गेट इथून मात्र आपल्याला समोर अनुभवाला मिळतं. इट्स फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू जो सक्सेसफुल 71 धावांच्या प्रत्युत्तरादाखल हा सामना अजून देखील जीवित आहे. कारण दोन धुरंधर फलंदाज, एका बाजूने प्रीतम बारी, ऑल इंडिया आयकॉन म्हणून देखील ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. दुसऱ्या बाजूने मयूर हेमंत मर्दे, या आधीच्या सामन्याचा हिरो. 8 चेंडूंमध्ये 10 या अंकावरती खेळतोय. षटकार, चौकारांची अपरिहार्यता आहे या क्षणाला. बॅटच्या प्लेटवरती ब्रश झाला चेंडू. शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक्के दुक्के से काम नाही चलेगा. येथून मोठे फटके नितांत आवश्यक. दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवर पुनश्च आपण बघतायत मिस्टर शुभम. पुढचा चेंडू घेऊन दाखल होताना प्रीतम बारी. आक्रमक फलंदाज आहेत. बघायचं या ठिकाणी त्याच्या बॅट मधनं किती धावा येत आहेत. काही वेळेला कव्हर्सला खेळतायत परंतु तिथे खूप चांगलं फिल्डिंग इथे बघायला मिळते. इथून आणखीन एका दुसरा डॉट बॉल. पूर्णतः पालघर स्पोर्ट्स संघ हा थोडासा भरपूर बॅकफुट वरती जाईल. त्याच्या मागचं कारण पॉवर प्ले मध्ये धावा आलेले नाहीत. अक्षय थिटे आणि अक्षय यांची गोलंदाजी चांगली राहिली. कुठेतरी मयूरला जास्त चान्स मिळाला नाही आणि तदनंतर मोठे शॉट इथे आले नाही आणि त्यामुळे पालघर स्पोर्ट्स धाकटी डहाणू संघ थोडासा इथे बॅकफुट वरती बघायला मिळतो. येणारे चेंडू तुमच्याकडे 8 आहेत. आपण बघू शकाल 42 धावांची गरज अजूनही. काही वेळेला भन्नाट वेग वेग आणि वेग. इट्स अ डॉट बॉल. आणि जेव्हा तुमची गोलंदाजी तुमची फलंदाजी ही चांगली होती लेंथ लाईनने, ओपोनेंट टीम हा मोठ्या शॉटसाठी प्रयत्न करत असतो त्यावेळेला त्याचं टायमिंग परफेक्ट होत नाही, शॉट सिलेक्शन चांगलं होत नाही आणि चेंडूला जास्त ते पिक करू शकत नाही कारण थोडासा विचार त्यांचा जास्त मनामध्ये सुरू असतो. 7 चेंडूंमध्ये 7 षटकारांची आवश्यकता आहे. रोहित शर्माचं फार सुंदर वाक्य आहे. तुम्हाला जर एक सामना जिंकायचा असेल तर संघामध्ये चांगले फलंदाज ठेवा, परंतु तुम्हाला टुर्नामेंट जिंकायची असेल तर संघामध्ये चांगले गोलंदाज ठेवावे लागतील. येथे मात्र मोठा फटका आला आहे. सामना अजून देखील जीवित आहे. स्कोर कार्ड वरती जर आपण तपासून पाहिलं तर 35 धावा सजलेल्या आहेत. विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 6 षटकारांची आवश्यकता पालघर स्पोर्ट्स धाकटी डहाणू या संघासमोर आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 6 षटकार. तो इतिहास रचणार का? आज क्षमता तर आहे, ॲबिलिटी तर आहे मयूरकडे. ती ॲबिलिटी सिद्ध करावी लागेल. पालघर जिल्ह्याच्या या टेनिस क्रिकेटच्या पटलावर असे कित्येक खेळाडू आहेत ज्यांनी 6 चेंडू 6 षटकार, 7 चेंडू 7 षटकार, 8 चेंडू 8 षटकार. याच पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून दीपेश प्रभाकर घोलपला आपण पाहिलं. ब्रँड ऑफ आलमान 11 चेंडू 11 षटकार देखील त्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर खेचलेले आहेत. येथे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 षटकारांची आवश्यकता आहे. चला लवकर फिल्डर अरेंज करायचे. नांदकर विहान 11 संघ विकेट वरती थांबू नका. आपल्याला अजूनही 2 दिवस त्या विकेटची गरज आहे. प्रांजी भोईर यांच्या माध्यमातून ही विकेट एक खूप चांगली विकेट बनवले. प्रत्येक जण मात्र आज एबी चषकाची खूप प्रशंसा करते, कौतुक करते. त्याच्या मागचं कारण क्रीडानगरी मस्त सजवली गेली आहे. विकेट तुमच्यासाठी एक टॉप क्लास आहे. या स्पर्धेचं टेलिकास्ट प्रिन्स मूवीच्या माध्यमातून एक IPL मॅचेसचा बघण्याचा जो थरार आहे त्या पद्धतीचा आहे आणि या नियोजनाची जी गुणवत्ता आहे ती जबरदस्त आहे. ऑल इज वेल टुर्नामेंट म्हणून प्रत्येक जण आज एबी ट्रॉफीला खऱ्या अर्थाने खेळण्यासाठी उत्सुक असतात आणि येणाऱ्या काळामध्ये एबी ट्रॉफीचे अनेक परिवर्तन आपल्याला बघायला मिळतील. परंतु यंदाचं परिवर्तन प्रत्येकानं आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवलंय कारण 4थं वर्ष आहे आणि तब्बल 1 लाख रुपयाची वाढ करत 3 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक घेऊन आले एबी चषक. 6 चेंडू
36ची गरज आहे. गोलंदाजाला फक्त एक चांगला चेंडू हाताळायचा आहे आणि फलंदाजांना 6 चेंडूवरती 6 षटकार खेळायचे. मयूर हेलिकॉप्टर उडवत आहेत. व्हेरी फर्स्ट बॉल, चेंडूला खेळतायत डाऊन द ग्राउंड, फक्त एक धाव मिळेल. खूप चांगली गोलंदाजी आहे. नानकर संघाचं मी कौतुक करेन. ज्या पद्धतीने संघनायकाने म्हटलं होतं अगर 50 भी होते ना तो मैच को इस दिशा में ले जाएंगे जहां पर आपको बड़ा मैच देखने को मिल सकता है. पाच चेंडूंचा खेळ शेष आहे आणि हव्या तिथून ते 35. पुढचा चेंडू घेऊन तयार होतील गोलंदाज अनिकेत. सर अनिकेत तयार होत आहेत. पाच चेंडूंमध्ये 35 धावा. सॉलिड बॉलिंग युनिट. विहान 11 नानकरच्या माध्यमातून येथे मोठा फटका आलाय. षटकार. बघा जर आपण विचार केला पालघर स्पोर्ट्स धाकटी डहाणूचा, आपण त्या बॅटिंग लाईनअप बद्दल असं देखील म्हणू शकत नाही की प्रीतमला आधी यायला हवं होतं. प्रत्येक बॅटरकडे क्वालिटी आहे. प्रीतमने ते षटकार तर खेचलाय. दूध उतू गेल्यावर शोक करण्यात अर्थ नसतो. 29 धावांची आवश्यकता अजून देखील आहे आणि तुमच्याकडे केवळ 4 चेंडू जे उर्वरित आहेत. गोलंदाजाने जो एक योग्य चेंडू त्याला हाताळायचा होता ती भूमिका आपली अदा केलाय. येथून मात्र त्याला 9 चेंडू हाताळता कामा नये, विमर हाताळता कामा नये. ते कंट्रोल त्याला मेंटेन करावं लागेल. कारण क्रिकेटच्या विश्वात आपण असे देखील किस्से पाहिलेले आहेत. म्हणजेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाडने 6 चेंडूत 7 षटकार खेचले होते, कारण तेथे एक नो बॉल आला होता. ती चुकी गोलंदाजाने करता कामा नये या मॅचमध्ये. इथे आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल, म्हणजे 6 चेंडूत 7 षटकार देखील परिपूर्ण होऊ शकतात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झालेला आहे. येथे गोलंदाजाचं मी कौतुक करेन. अनिकेतच्या माध्यमातून आणखीन एक निर्धाव स्वरूपातील चेंडू हाताळण्यात आला आणि विजयाचा सुगंध हा चहू बाजूंनी जागमाता रावळे क्रीडांगणामध्ये दरवळला गेलाय. विहान 11 नांदकर भिवंडी विभागातील एक बलाढ्य संघ. टॉस आहे अपसाईडला, क्षेत्ररक्षक तेथे तैनात. सॉफ्ट डिसमिसल. प्रीतम बारी यांच्या खेळीस लागलाय पूर्णविराम. गॉन. यस डीज आहे. तुमच्या संघामध्ये चांगलं बॉलिंग युनिट असेल तर तुम्ही क्रिकेटमध्ये बरेचसे विजय सर करू शकता. कोण विसरेल विश्वकरंडक 2024. 30 चेंडूमध्ये 30 धावा करायच्या होता दक्षिण आफ्रिका संघाला, परंतु जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांनी त्या करून दिल्या नाहीत. क्रिकेटमध्ये चांगल्या बॉलिंग युनिटचं कौतुक हे नेहमीच केलं जातं. ते व्हाईट बॉल पंच दर्शवित आहेत. फॉर्मॅलिटी शिल्लक आहे या मॅचमध्ये. अमर पाटील मला सूचित करतायत शेवटचे 2 चेंडू जे उर्वरित आहेत आणि विजयासाठी भलं मोठं आव्हान जे समोर आहे. शॉट ऑफ गुडलेन स्पॉटवरील चेंडू मिड विकेटमध्ये बॅकअप आहे. आणखीन एक झेल परिपूर्ण केला जातोय. फलंदाज आयाराम गयाराम तू चलमय आयाच्या भूमिकेतून तंबूच्या आश्रयाकडे प्रस्थान करू लागलेला आहे. खूप सुंदर प्रदर्शन. बघा इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं मोरेश्वर यांनी की आम्ही जर 50+ स्कोर केला तर प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करू शकतो आणि 4.5 षटकामध्ये त्यांनी 43 धावा दिलेल्या आहेत आणि 4 गडी बाद केलेले आहेत. क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन आपण करू शकत नाही, परंतु मोरेश्वर यांची भूमिका बघून मला अर्जुन रणतुंगाची आठवण येते. काय कर्णधार आहे आणि काय कॉन्फिडन्स आहे त्याला. आपल्या उर्वरित 10 खेळाडूंवर काय विश्वास आहे. खूप चांगलं क्रिकेट येथे हाताळलं गेलंय. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हणतात आणि मोरेश्वरने जे तो इंटरव्ह्यू मध्ये बोलला ते त्याने करून देखील दाखवलं या मॅच मध्ये. लेफ्टेड स्ट्रोक साइड स्क्रीनच्या दिशेने बॅक टू बॅक विकेट्स अनिकेतच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करून घ्यावं. विहान 11 नांदकर आणि पालघर स्पोर्ट्स धाकटी डहाणू या संघांना नम्र विनंती आहे. आपण एक मोठी स्पर्धा खेळत आहोत आणि हँडशेक हस्तांदोलन आपण करावं
ही नम्र विनंती. क्रिकेट चे मॅच संपल्यानंतर आपण सगळे एकच आहोत, हम सब एक है, ही भूमिका खूप आवश्यक आहे. आज अगदी कालचाच दिवस जर आपण पाहिला तर 24 एप्रिल 1973 हा सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्मदिवस. आणि केवळ चांगल्या रेकॉर्ड्समुळे म्हणजे 16 मार्च 2012 मध्ये 100 शतके मिरपूरमध्ये परिपूर्ण केली म्हणून नाही, वन डे क्रिकेटमध्ये 463 सामन्यांमध्ये 18,426 धावा केल्या म्हणून नाही, टेस्ट क्रिकेटमध्ये 200 सामन्यांमध्ये 15,921 धावा सचिनने केल्या म्हणूनही नाही, आणि वन डे फॉर्मॅटमध्ये 4,000 एकंदरीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4,076 चौकार खेचले म्हणून देखील नाही, परंतु चांगल्या स्वभावामुळे सचिन रमेश तेंडुलकर याला भारतरत्न मिळाला. म्हणून क्रिकेटमध्ये तुमचं प्रदर्शन किती चांगलं असो, तुमच्याकडे खेळ किती चांगला असो, परंतु तुमच्याकडे गर्व असता कामा नये. सचिन रमेश तेंडुलकर आणि विनोद कांबळे दोन्ही खेळाडूंकडे टॅलेंट समान होतं, परंतु फरक होता तो स्वभावाचा आणि संस्कारांचा. म्हणून मॅच संपल्यानंतर हँडशेक करणं, हस्तांदोलन करणं हे खूप आवश्यक आहे. ते क्रिकेटच्या विश्वामध्ये एक चांगल्या खेळाडूकडे जर चांगला स्वभाव असेल तर तो खेळाडू खूप मोठा होऊ शकतो. आताच्या घडीला रोहित शर्माचा जो क्रेज आहे संपूर्ण भारत देशामध्ये तो उगाचच नाहीये. चांगल्या खेळासमवेत चांगला स्वभाव अत्यावश्यक. नेक्स्ट मॅचला थोड्याच वेळामध्ये होईल सुरुवात, तर पूर्वी आपण वळूयात प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डकडे. अक्षय कोळी या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू ठरतोय. अक्षय आपण व्यासपीठावरती यायचे. 13 चेंडूमध्ये 36 धाबांची शानदार खेळी, एका चांगल्या क्वालिटी गोलंदाजा विरुद्ध केलेली ही कामगिरी आहे. तर अक्षय कोळी आपण व्यासपीठावरती या. विहान 11 नांदकर संघाचा जर विचार केला तर पूर्णपणे डॉमिनेट केले. यापूर्वी पालघर स्पोर्ट विहानजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. विहानजी भोईर यांच्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जाईल अक्षय कोळीला. अक्षय कोळी या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू आपण व्यासपीठावरती यायचे. संघाचा संघ मालक आहे. अक्षय अप्रतिम बॅटिंग केली. अक्षय थिटे, अक्षय कोळी या दोघांची एक मोठी भागीदारी. ज्या मुलाच्या नावाने ही टीम खेळते तो विहान आपल्या स्क्रीनवरती आहे. अक्षय अभिनंदन. 36 धावांची खेळी, खूप क्वालिटी, चांगली गोलंदाजी होती. अशा वेळेला ही बॅटिंग आपण बघितलं तर या 36 धावा तुला अर्ध्या शतकासारख्या वाटतात? हो नक्कीच, कारण की मी पहिल्यांदा एवढी मोठी पारी खेळलोय. गोलंदाजीमध्ये जी पार्टनरशिप सातत्यानं होते आणि तुमचे हिरो बदलत आहेत. यापूर्वीचा तुमचा गेम चेंजर खेळाडू वेगळा होता, आता वेगळा आहे. ही टीमसाठी चांगले संकेत आहे. हो नक्कीच. क्वालिफाय झालं, डॉमिनेट केलेलं आहे, म्हणजे कुठल्याच सामन्यामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागला आहे, समोरच्या संघाला संघर्ष करावा लागला आहे. याचा फायदा येणाऱ्या मॅचमध्ये होईल. हो आम्ही नक्कीच प्रयत्न करू क्वालिफाय होण्याचा. इतक्या लांब आलेल्या आहेत तर अगदी मोठ्या खूप चांगल्या आकर्षक ट्रॉफीज आहेत ते आता दिसायला लागल्या आहेत. हो नक्कीच, आता एक घेऊन जाण्याचे आम्ही प्रयत्न तर नक्कीच करू. अक्षय कोळी अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. या स्पर्धेमध्ये दर्जेदार कामगिरी अक्षय कोळीने केली, अक्षय थिटेने केलेली आहे. आणि आपण बघितलं तर हा जो सामना जिंकला आहे तो पूर्णपणे डॉमिनेट केले प्रतिस्पर्धी संघाला. दावेदार संघ आहे पालघरचा, परंतु या मॅचमध्ये तितकीची आश्वासक कामगिरी करू शकले नाही आहे. आता पुढचा सामना असा आहे की ज्यामध्ये 2 संघ पराभूत झाले होते पहिल्या सामन्यामध्ये, त्यांना खेळण्याची संधी आणि अप्लाय करण्याची संधी असणार. डू ऑर डाय करना पडेगा अप्लाय. एक छोटासा ब्रेक घेणार, गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानावरती बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी आपण पाहणार आहोत. बॅट आणि बॉलमधलं द्वंद्व, एबी टॉपीचा थरार, मनोरंजनचा डबल बार.